यूट्यूब चॅनल. सो गाईज, लिटरली मी आय गेस 1 इयर नंतर ब्लॉग बनवते आहे. बिकॉज आयफोनचा तुम्हाला माहीतच असेल आयफोन युजर्सला की किती स्टोरेज इश्यू असतो. सो मी पण सेम सिच्युएशनमधनं जात होतो. मी आता थोडेसे ॲप्स वगैरे अनइन्स्टॉल केले जे मला गरज नव्हती त्यांची, तर ते मी अनइन्स्टॉल केले आणि फायनली मला थोडीशी स्पेस भेटली आहे. तर बघू, ट्राय करू आपण त्याच्यामध्ये ब्लॉग बनतो आहे की नाही. हा ब्लॉग असणार आहे. आता माझी एक्झाम्स आहे, मी लास्ट इयरला आहे. सो माझे बोर्ड्स आहेत, कारण आमचं कॉलेज ऑटोनॉमस आहे बट आम्ही स्टील युनिव्हर्सिटीच्या अंडर येतो. आमच्या नंतरचे जे आहेत ते ऑटोनॉमसमध्ये आहेत. सो आम्हाला सेंटर लागतात बोर्डचे म्हणून. तर मग मला इस्माईल कॉलेज लागलं आहे. 2:30चा पेपर आहे. सो मी 1 तास अगोदर तिकडे पोचते. सो मी आता निघेल थोड्या वेळात. आणि माझ्या फ्रेंड्सला सर्वांना वेगवेगळे सेंटर लागले आहेत. एकीला बँड्रा, एक कुठेतरी खार वेस्टला वगैरे आहे. सो अनफॉर्च्युनेटली मी त्यांना एक्झाम्सच्या दिवशी भेटू नाही शकत. गेस व्हॉट गाईज, आमचा एक लास्टचा पेपर दिवाळीनंतर ठेवला आहे. सो गाईज, आता मी रेडी झाले आणि माझ्याकडे गाईज माईक नाही आहे. सो बॅकग्राऊंडचा खूप नॉईज असेल तर प्लीज बेअर करा. लवकरच मी माईक पण घेईन आणि तर निघूया आपण. सो गाईज, माझ्या पप्पांचा आज बड्डे आहे. हॅपी बड्डे पप्पा. थँक्यू. आत्ताशी मी निघते पप्पांसोबत. पप्पा मला आज सोडत आहेत गाडीवर. माझ्या पप्पांच्या हेल्मेटला जज नका करू प्लीज. गाईज, आज थँकफुली ऊन नाही आहे. आज सावली आणि हवा पण खूप आहे. आता आम्ही निघालो सेंटरमधनं. ही आहे ईशा, क्युटी. आजचा पेपर खूप मस्त गेला, कालपेक्षा तरी बेटर गेला. कालच्या पेपरचा आम्हाला एवढा ट्रॉमा आहे ना. एक तर पेपर संपत नव्हतं, त्याच्यामध्ये करेक्शन्स होते आणि आम्ही लास्ट मिनिटपर्यंत लिहितच होतो. संपला बाबा पेपर, एकदा आपण साईडला जाऊया. ऑटोवाले घेऊन जातील. सो या दॅट्स इट नाही तू बोल. मी तर आता आम्हाला अजून मंजिल चालायची एवढी. परत घरी जाऊन अभ्यास उद्याच्या पेपरचा. घरी पोहोचणार किती वाजता आम्ही ते तर नाही माहिती. भाई, काल मी गेली आणि झोपली. मला अभ्यास करायला बसली 10 वेळा आता हा करत होती, मग झोपली मी. थिअरी पेपर होता. हां, आता थिअरीच आहे. मला थिअरीच आहे. हां, आम्हाला कुठे अकाउंट्स आहे. आमचे सगळे अकाउंटचेच पेपर्स आहेत. उद्या हे आहे कॉस्ट अकाउंटिंग. सो गाईज, फायनली ऑटो भेटली मला. भेटतच नव्हती. आता मी चालते. तर मी आली आणि फ्रेश झाली, थोडंसं परत नाश्ता केला. आता उद्याच्या पेपरची तयारी करते. लॅपटॉप आता चालू आहे माझ्यासमोर. मी PDF खोलून बसली आहे बट खूप एक्झॉस्ट झाले आणि मला वाचायचा खरंच खूप कंटाळा आला आहे. आणि माझी छोटी बहीण माझा मजाक उडवते इकडे उभी राहून. तिची एक्झाम संपली आहे म्हणून ती माझा मजाक उडवते. आजचा 3रा दिवस आहे एक्झामचा आणि आता मी अभ्यास करायला बसली आहे. सकाळी लवकर उठायला होतच नव्हतं. काल 1 वाजता झोपली. काल मी लवकर झोपले ॲक्च्युली 1 वाजता, नाही तर मी 2-3 वाजेपर्यंत प्रिपरेशनच करत असते. पण आज उठायलाच होत नव्हतं. एवढं मस्त थंड हवा सुटली आहे. सो गाईस, आता मी रेडी होते पेपरला जाण्यासाठी आणि मी खूप मिनिमल मेकअप करते. मी पहिला पण सांगितलं आहे. सो मी फक्त पॉन्ड्स जेल आणि सनस्क्रीन लावणार आहे आणि ऑफकोर्स इयरिंग्स, ते पण छोटूसे मोतीवाले. तर आपण फटाफट रेडी होऊया. आता निघायचं आपल्याला अर्धा तासात. मला लिप बाम वापरते, वॅसलीन. तर मी टिकली लाव की नको विचार करते. लावून बघूया.
राहू दे की नको राहू दे आय गेस. तसं पण मी काय मेकअप केला नाही, थोडंसं वाटेन चांगलं. गाईज मी आता माझे हेअर्स पण सेट केले आणि आता निघणार. आता वाजले 12:35. सो आता मी निघते. आज माहीत नाही पप्पा मला येतील की नाही सोडायला, बिकॉज ते जरा कामासाठी बाहेर गेले. तर मी आता त्यांना फोन करेन आणि मग विचारेल. इफ ही सेज नो देन आय विल गो अलोन टुडे. आम्ही पोहोचलो क्लासरूममध्ये. क्लासरूममध्ये लोक अभ्यास कशी करतात मला नाही माहिती, माझ्या इथं नाही. आणि मी माझ्या क्लासमध्ये पण बसले नाही, मी शाळेच्या क्लासमध्ये बसले. आता मी जाते आय थिंक, कारण मला थोडं कसं होतं. ऑल द बेस्ट. सो माझा पेपर झाला आज, लवकर झाला बिकॉज आज थोडे क्वेश्चन्सचे पॅटर्न चेंज केलेले. सो माझा लवकर पेपर झाला. वा, मग लवकर झाला माझा पेपर आणि मी आता जाते. मला ॲक्च्युली पार्लरला जायचं होतं, कारण दीदीने माझ्या काल ड्रेस आणलेला मला, तर तो थोडासा लूज झाला आहे. बट मी तर ड्रेस घेऊन आली नव्हती बॅगमध्ये. पप्पा घेऊन नाही गेले, कारण पप्पांना माहीत नव्हतं. मी मम्मीला बोललेली द्यायला, बट मम्मी विसरली. आणि मग आता माहीत नाही, मी घरी जाऊन परत मला पार्लरला जायला लागेल. सो बघूया आता, पहिली घरी पोचते. एनिवे आता घरीच जायला लागणार आहे. तर गाईज आजचा डे 4 आहे आणि आज माझा SHRMचा पेपर आहे. मी आज सकाळी लवकर उठलेली, थोडं रिवाईज केलं आणि मी परत झोपली, कारण मला झोप येत होती. मग जर मी झोपली नसती आता तर मग मला पेपरला झोप आली असती, म्हणून मी थोडीशी झोपली एक अर्धा तास आणि परत तोंड धुतलं आणि परत रिवाईज करायला बसली. आता मी डायरेक्ट तुम्हाला भेटेन माझ्या सेंटरवर. तर गाईज आता आम्ही पोचलो सेंटरला आणि आता आम्ही अभ्यास करतोय. प्रॅक्टिकलच्या पेपरचा आम्ही थिअरी करतोय. सम राहिले बाजूला, मी तर बाई थिअरी काढतो. पण मला आज जरा भीती वाटते. पण इट्स ओके, जो होगा देखा जाएगा. राम भरोसे. सो गाईज आज माझ्या बहिणीचा बड्डे 18 तारखेला आणि ही माझी आजी, ही माझी आणि ब्रो हा आहे. केक. ब्रो. एव्हरी इंडियन मॉम. So we cut करू. दीदी हाय. मी हे ब्लॉग मध्ये टाकणार आहे, सो जरा नीट. इकडे विद्या मी वावळते. हे काढते. Birthday to you. Happy birthday dear Sara. Happy birthday to you. Nice nail paint, madam. मजा ना. तर काल माझ्या बहिणीचा बड्डे सेलिब्रेट केला, तर मी तो उरलेला केक खाते आहे. आणि गाईज आज माझा सेकंड लास्ट पेपर आहे आणि आता डायरेक्ट भाऊबीज नंतर माझा पेपर आहे एकच. तर मी वाचता वाचता खाते पण आहे. कम्प्युटर चालू आहे, कम्प्युटरला मी माझं स्टँड बनवलं आहे. ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, काल मी माझ्या बहिणीचा बड्डे होता आहे म्हणून मी तिचा हेअरकट करायला गेली. काल पेपर देऊन आल्यानंतर मी हेअरकट करायला गेली. मग तिचं डान्स क्लासचं थोडं काम होतं, ते करायला गेली. तर ते करता करता मला 9 वाजले आणि थोडासा मी पण मध्ये टाईमपास केला, थोडं थकलेली, तर जरा बसली वगैरे. मग मला थोडं प्रिपरेशनला टाईम नाही भेटला, बट झालं आहे ऑलमोस्ट. पहिलेच 2 युनिट झालेले आणि आता फक्त 2 युनिट करायचं आहे, तर झालं आहे माझं. मी थोड्या वेळात रेडी होईल आणि जाईन पेपर द्यायला. सो गाईज आज फायनली सेकंड लास्ट पेपर संपला आहे आणि आता डायरेक्ट आमचा दिवाळीनंतर एक पेपर आहे, इंटरनॅशनल फायनान्स. तो होऊन जाईल, तो येतो आम्हाला. आय होप. लवेश सर प्लीज पास कर दो. पण नाही, बोर्डाची एक्झाम होतं, तो काय नाही करू शकणार. हां. आणि तू तर फायनान्स आहे, माझं तर थिअरी आहे यार. मला तर फायनान्स आहे, हे नको करू भाई. फायनान्स इज व्हेरी डिफिकल्ट. पैसा है पर डिफिकल्ट भी है. बट एनीवे आज पेपर संपला. लाईट कशी आली बाई पटकन, काय माहिती.
हाय गाईज, आज पेपर संपलेला आहे आणि आज आम्ही मॅगडीला आलेलो आहोत ईस्टच्या, कारण वेस्ट साईडला खूप गर्दी होती. तर काय करू शकतो. तुला काय बोलायचं आहे? शिवानी क्यूटू भाई, शिवानी आणि ही फायनली आता दिवाळी पण संपली, भाऊबीज पण संपली. आता माझा उद्या लास्ट पेपर. कदाचित मला म्हणजे आमचा प्लॅन होता फ्रेंडचा की आम्ही लास्ट पेपरच्या दिवशी भेटणार, बट मे बी नाही पॉसिबल आहे ते. आमचा संपतो पेपर 5 वाजता, तर ते येणार कधी, भेटणार कधी. आणि त्यांना एवढे लांब कॉलेजेस आहेत, तर मग त्यांना थोडं अवघड आहे भेटायला. सो म्हणून आता आम्ही डायरेक्ट कॉलेजमध्येच भेटू. मी आता प्रिपरेशन करते. आणि मी तुम्हाला कॅम्पस नव्हता दाखवलेला माझ्या सेंटरचा, तर मी तुम्हाला एकदा कॅम्पस पण दाखवते. सो गाईज, मी फायनली माझ्या फ्रेंडला भेटली आहे. आम्ही आईस कॉफी ऑर्डर केलेली. सो मला हा नॉर्मल स्ट्रो आला आहे, पातळ आला. आणि हिला बघा सो गाईज, मी माझा व्लॉग आता इथेच एंड करते. माझा हा व्लॉग बनवायच्या मागे रिझन हे होतं की मला आठवत सुद्धा नाही की मी माझा लास्ट व्लॉग कधी टाकलेला आहे. तर मला बस माझा कमबॅक करायचा आहे, मला परत माझ्या ट्रॅकवर यायचं होतं. आणि मेन रिझन म्हणजे माझे मम्मी पप्पा दीदी सर्व माझे पहिलेचे व्लॉग लावायचे टी व्हीवर. तर मग मला स्वतःला ते बघून फोमो व्हायचा की यार मी पहिले किती चांगले व्लॉग्स बनवायचे, टाकायचे. मला ते सुद्धा बोलायचे की तू शिवानी ब्लॉग्स का नाही बनवत. बट ॲज आय सेड की माझ्याकडे स्टोरेजच नव्हतं, तर मी केला आहे जुगाड. आणि हे व्लॉग बनवताना सुद्धा मला स्टोरेज फुलचा मेसेज येतो. मी काय काय क्लिप्स स्नॅपचॅटमध्ये पण रेकॉर्ड केले आणि हा सुद्धा मी स्नॅपचॅटमध्ये रेकॉर्ड केला. ठीक आहे, बट मी माझा ट्राय केला आहे. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि वाटलं तर कमेंट सुद्धा करा. That's it. Thank you for watching. Bye.